नमस्कार. श्री गुरुदेव दत्त, श्री गणेश दत्त गुरुदेव नमः. ओम नमः शिवाय. सर्वप्रथम माझ्या स्वर्गीय माता पित्यांना वंदन करते. इंदोर स्थित माझे गुरुवर्य दत्तमाऊली सद्गुरू अण्णा महाराज यांच्या चरणी नतमस्तक होते. आपल्या सगळ्या श्रोत्यांना, ज्योतिषप्रेमींना, उपासकांना, साधकांना, शिव उपासकांना मनापासून वंदन करते. आणि आजचा माझा जो विषय आहे, महाशिवरात्रीला शिवपूजन कसे करावे, हा तुमच्या पुढे मी विस्तृतपणे मांडणार आहे, जेणेकरून महाशिवरात्रीला तुम्हाला उत्तम प्रकारे शंकराचे पूजन करता येईल. तुम्हाला मनस्वस्थ मिळेल, मनशांती मिळेल, आत्मिक समाधान मिळेल, उपासनेचा आनंद मिळेल. आणि भगवान शंकराचं हे आवडतं व्रत असल्यामुळे महाशिवरात्रीला शंकराचे अनेक आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. सर्वप्रथम मी माझी ओळख तुम्हाला करून देतो. जी माझी ओळख सगळ्यांना आहेच, परंतु प्रत्येक वेळेला नवीन लोक आपल्याला जुळत असतात. असा विचार करून तुमच्यासमोर माझी ओळख ठेवते. मी गुरुश्री प्रिया मालवणकर. मला उपासना महागुरु म्हणतात, कारण हिंदू धर्मशास्त्रातल्या उपासनेचा मी विशेष अभ्यास केलेला आहे. मी एक ज्योतिषी आणि आध्यात्मिक लेखिका आहे. ज्योतिष, अध्यात्म, उपासना, नक्षत्र, वास्तू या विषयांवर माझी आत्तापर्यंत 23 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. आणि माझ्या पुस्तकांना जगभरात प्रचंड खप असून एक लोकप्रिय आणि वाचकप्रिय लेखिका अशी माझी ओळख आहे. त्याच्याचबरोबर मी ज्योतिषशास्त्री, वास्तुतज्ञ आणि उपासना मार्गदर्शक आहे. माझी महत्त्वाची ओळख म्हणजे मी सद्गुरू अण्णा महाराज इंदोर यांनी तिथे दत्ताचे शक्तिपीठ स्थापन केलेले आहे. त्यांची सुशिष्य आहे. त्यांनी मला आसनावरचा गुरुमंत्र आणि दत्तात्रयांची शक्तिपात दीक्षा दिलेली आहे. मी दत्त प्रवचनकार आणि उपासना मार्गदर्शक आहे. आणि दत्तांबरोबर सगळ्या हिंदू धर्मातल्या देवदेवतांवर मी प्रवचन करत असते. आणि माझ्या प्रवचनांचं वैशिष्ट्य असं आहे की मी प्रवचन विनामूल्य करते. येणं, जाणं, खाणं, पिणं, राहणं हा सर्व खर्च माझा असतो. प्रवचनातून कुठलीही अर्थप्राप्ती करायचा माझा उद्देश नसून हिंदू धर्मातल्या उपासनेचा प्रसार करणं हा माझा एकमेव उद्देश आहे. आणि मी दत्त साहित्यिक आहे. दत्त संप्रदायावर माझे 4 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. आजचा आपला विषय महाशिवरात्रीला शिवाची उपासना आपण कशी करायची, किंवा महाशिवरात्रीला शंकराचे पूजन आपण कसं करायचं, हा आहे. महाशिवरात्रीचं व्रत सांगण्यापूर्वी सर्वप्रथमतः तुम्हाला शंकर या देवतेची प्राथमिक माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. शिव ही देवता अतिशय प्राचीन आहे, भक्तवत्सल आहे, दयाळू आहे, कनवाळू आहे, भक्तांच्या रक्षणासाठी तत्पर धावून येणारी आणि भक्तांना चट
पटकन पावणारी अशी साधी वेळी देवता ही त्याची हिंदू धर्मशास्त्रात ओळख आहे. शंकराची कुळावळ आता मी तुम्हाला सांगते. स्वतः महादेव शंकर, शंकराच्या पत्नी म्हणजे पर्वतराजाच्या कन्या पार्वती देवी आणि त्यांचे 2 पुत्र. एक पुत्र म्हणजे मोठा कार्तिकेय आणि दुसरा गणपती. ही झाली शिवांची कुळावळ. ह्याच्यानंतर शिवाचा परिवार मी तुम्हाला सांगते. शिवांचा मान्य परिवार म्हणजे स्वतः शिवशंकर, त्याच्याबरोबर त्यांच्या पत्नी पार्वती देवी. पार्वती देवी बरोबर 2 सुपुत्र मी आधीच सांगितल्याप्रमाणे कार्तिकेय आणि एक गणपती. हे 2 पुत्र झाले. त्याच्यानंतर शिवपरिवारामध्ये, शिवाच्या मान्य परिवारामध्ये गणांचाही समावेश होतो आणि गणांचे प्रमुख म्हणजे शंकराचे जे वाहन नंदिकेश हे असून यांचा शिवपरिवारात समावेश होतो. तसंच पिशाचगण, भूतगण आणि उग्रगण हे 3 प्रकारचे गण शिवांच्या मान्य परिवारात येतात. आता शिवाचा जिथे वास असतो त्या स्थानाला शिवलोक असं म्हणतात. म्हणजे शिवाचा लोक, जे शिवाची भक्ती मनापासून करतात. शिवाचं भजन, वाचन, पूजन, अर्चन, उपासना, नामस्मरण जे शिवमय होतात अशा भक्तांना मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती आणि शिवलोक प्राप्त होतो असं म्हणतात. शिव ही मोक्षाची देवता आहे. मोक्ष प्रदान करणारी विठ्ठलाप्रमाणे शंकर ही देखील देवता आहे. आणि ह्या शंकराची आवड म्हणजे काय? सतत जप तप करत राहणे. जप तप, उग्र जप तप, सतत जपात तपात सतत तपश्चर्येत शंकर असतात. तपश्चर्या सतत केल्यामुळे त्यांच्या अंगामध्ये खूप उष्णता निर्माण होते. एक उष्ण प्रवृत्तीची देवता म्हणून शिवाकडे बघितलं जातं. मग ही उष्णता शमवण्यासाठी त्यांच्या शरीराला आवश्यकता असते ती थंडाव्याची. हा थंडावा मिळण्यासाठी कैलास नामक पर्वताच्या उंच शिखरावर ते तप करत बसलेले असतात. हा कैलास पर्वताचा आकार केळ्याच्या घड्यासारखा आहे आणि बर्फाच्छादित असा तो पर्वत असल्यामुळे शंकराला तिथे गारवा अगर थंडावा नेहमी मिळत असतो. आता मी तुम्हाला सांगितलं शंकर ही अतिप्राचीन देवता आहे. शंकराचा जन्म कसा झाला तर शंकर हे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. ब्रह्मदेवांना जे 3 पुत्र होते त्यांना त्यांनी प्रजोत्पादन म्हणजे तुम्ही संतती निर्माण करा अशी आज्ञा दिली. ह्या आज्ञेला अमान्य करून या 3 पुत्रांमुळे ब्रह्मदेवांना असं सांगितलं की आम्हाला प्रजोत्पादन म्हणजे संतती निर्माण करण्यात काहीही स्वारस्य नाही. आम्हाला चिंतनात, मननात, तत्वज्ञानात रत व्हायचं आहे. त्यामुळे आम्ही संततीचा निर्मिती किंवा प्रजोत्पादन ज्याला आपण म्हणतो ते करणार नाही. प्रजेची निर्मिती, प्रजोत्पादन म्हणजे प्रजा निर्माण करणे, मुलांना जन्म देणे, त्यांची विवाह होतात, त्यांना मुलं होतात, अशी प्रजा वाढत जाते. ते आम्हाला करायचं नाही. त्यामुळे ब्रह्मदेव संतप्त झाले. आपले सुपुत्र आपलं ऐकत का नाहीत आणि त्यांनी मोठ्याने गर्जना केली आणि त्यांनी गर्जना केल्यानंतर त्याच्या मुखातून एक बालक पडलं. हे बालक ज्या वेळेला मुखातून आल्यास ते रडत आलं आणि त्यांनी ब्रह्मदेवांना विचारलं की मी कोण आहे आणि मी इथं कसं आलो, माझे पिता कोण आहेत. त्यावर ब्रह्मदेव त्यांना म्हणाले तुझं नाव रुद्र, कारण तू रडत रडत आलास, त्यामुळे तू रुद्र या नावाने प्रसिद्ध होशील आणि तू माझ्या मुखातून आल्यामुळे माझा तू पुत्र. अशा पद्धतीने शिवाचा जन्म झाला. आता जसं शिवाचं रुद्र नाव आहे तशीच महादेव आहे, मृत्युंजय आहे, भालचंद्र हे पण शंकराचं नाव आहे. त्याच्यानंतर शंकराची अनेक नावं आहेत जी नावं ह्या धर्मशास्त्रामध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत. एक मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे शंकर हे लगेच चटकन
पावणारं दैवत आहे. शंकर भक्तांची जास्ती परीक्षा घेत नाहीत. त्याच्यामुळे शंकराचे जसे देवभक्त होते, मनुष्य भक्त होते, तसे दानवही होते. अनेकदा शंकरांच्या मूळच्या स्वभावामुळे, दयाळू स्वभावामुळे त्यांनी आशीर्वाद देऊन आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून अनेक असुरांनी, म्हणजे ज्याला दानव म्हणतो किंवा राक्षस म्हणतो, यांनी त्रिभुवनामध्ये उच्छाद मानलेला आहे. रावण हे देखील मोठे शिवभक्त होते, आपल्याला माहिती आहे. त्यांनी आपल्याला मगाशी सांगितलं शिवाची मी तुम्हाला संपूर्ण आता प्राथमिक माहिती यासाठी देतो की पुढे आपण व्रताबद्दल माहिती करून घेणारच आहोत. परंतु शंकराचं पूजन हे प्राचीन काळात 5व्या आणि 6व्या शतकात सुरू झालं. जवळपास 2000 वर्षांपूर्वी सातवाहन राजे हे शंकराचं पूजन करत असत. आणि शैव आणि वैष्णव असे 2 पंथ तेव्हा होते. 2000 वर्षापूर्वी विष्णूच्या भक्तांचा जो पंथ होता त्याला वैष्णव आणि शंकराच्या भक्तांचा जो पंथ होता त्याला शैव असं म्हणायचे. हे 2 पंथ होते. सातवाहक राजे हे एवढे शिवभक्त होते की अनेक शंकरांची जी नावं आहेत ती त्यांनी स्वतःनी धारण केलेली होती. आणि त्याच्यानंतरच्या काळात, यजुर्वेदाच्या काळात शंकराची उपासना ही खूप वाढीला लागली. त्यावेळेला शुक्र रूपात शंकराचं पूजन होत असे. दुसरं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्राणी रूपात शंकराचं पूजन व्हायचं. आणि वेद काळामध्ये जो नंदिकेश किंवा नंदीश शंकराचं वाहन आहे किंवा शंकराचा जो गणांचा प्रमुख आहे, ह्या नंदीचंच पूजन शंकर म्हणून करण्यात येत असे. तिसऱ्या मूर्त्यांचा प्रकार शंकराच्या हा मानवी रूपातला होता. म्हणजे शंकराच्या मांडीवर देवी पार्वती बसलेली आहे अशा पांढऱ्या मूर्त्यांची पूजा तेव्हा केली जात असे. त्याच्यानंतर पुढे शिवलिंगाबद्दलही तुम्हाला मी थोडी माहिती देणार आहे. शिवलिंगाचं सर्वप्रथम पूजन हे नागयोनीने केलं, म्हणजे सर्पांनी आणि नागांनी केलं. त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शंकरांनी आपल्या गळ्यामध्ये आणि कमरेला नाग लपेटून घेतलेला आहे. तसंच प्रत्येक शिवपिंडीवर तुम्हाला नागाचं फणा दिसतोच. नागाशिवाय शिवपिंडी शक्यतो कुठेही दिसत नाही. भीष्क यांनी अनेक हजार वर्षापूर्वी म्हणजे 2ऱ्या शतकात सर्वप्रथम शिवपिंडीचं, शिवलिंगाचं पूजन केलेलं होतं अशी माहिती आपल्याकडे आहे. आता शिवलिंग म्हणजे काय, शिवपिंडीची माहिती मी तुम्हाला देणार आहे. कारण शंकराच्या मूर्तीपेक्षा शिवलिंगाचं पूजन हे सर्व जगामध्ये अधिकतर केलं जातं. आपल्या महाराष्ट्रात तर खूप केलं जातं. आणि महाराष्ट्र व्यतिरिक्तही भारतातील जेवढी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये लिंग रूपातच शंकराचं पूजन होतं. आपल्याकडे एक वाईट समज आहे, शिवलिंग किंवा शिवपिंड म्हणजे काय, तर शंकराचं लिंग आणि पार्वतीची योनी. तर तसं नाहीये. हे शिवलिंग हे शक्तीचं रूप आहे. शिव आणि शक्तीचं रूप आहे. शंकर आणि पार्वती एकत्र येऊन जी शक्ती निर्माण झालेली आहे ते म्हणजे हे शिवलिंग आहे. आणि शिवलिंगाचं पूजन म्हणजे शक्तीची पूजा आहे, अध्यात्माची पूजा आहे, मोठ्या उपासनेची पूजा आहे, एका मोठ्या ऊर्जा स्तोत्राची पूजा आहे. शंकराची ही जी पिंडी असते ही नेहमी उत्तर दिशेला ठेवतात. शिव हा उत्तर दिशेचा स्वामी आहे. शंकराला उत्तर दिशेचा स्वामी म्हणतात. आणि दक्षिण दिशा जी मृत्यूची, यमाची दिशा समजली जाते त्याच्यावर त्याने विजय मिळवलेला आहे, म्हणून तर त्याला मृत्युंजय म्हणतात. भूता खेतांवर सगळ्यांवर त्याने विजय मिळवलेला आहे. या शिवलोकामध्ये, या शिवलोकामध्ये भूत, प्रेत, पिशाच या सगळ्या ज्या मोक्ष न मिळालेल्या योनी आहेत या वास करत असतात. आणि ते शंकराला वश आहेत. त्यामुळे शंकरांना भूतनाथ म्हणतात.
शंकराला 3 डोळे असल्यामुळे त्रिनेत्र म्हणतात. शंकराला देवांचा देव महादेव म्हणतात. शंकराला शिव म्हणतात, रुद्र म्हणतात, अनेक नावं महेश म्हणतात शंकराला. कैलास पर्वतावर तो नेहमी राहतो त्यामुळे त्याला कैलास म्हणतात. कैलास राणा म्हणतात. अनेक रूपांमध्ये हा शिव आपल्या समोर नेहमी येत असतो, आपल्याला आशीर्वाद देत असतो. तर मी शिवलिंगाबद्दल आपल्याला सांगते. हे जे शिवलिंग आहे ते शिव आणि शक्ती म्हणजे पार्वती आणि शंकर हे मिळून झालेलं आहे. आणि हा शिवलिंगाचा जो वर उभड भाग असतो, हा उभड भाग जो आहे ह्याच्यावर शंकराचा संपूर्ण अंमल असतो. आणि खाली जी शाळुंका आहे तिला सुवर्ण शंकिनी म्हणतात. त्याच्यावर जवळ पार्वतीचा अंमल असतो. दक्ष प्रजापतीची कन्या, दक्ष हे ब्रह्मदेवाचे सुपुत्र होते, त्यांची जी कन्या जिचं नाव सुवर्ण शंकिनी होतं ती म्हणजे किंवा शाळुंका होतं. तो हा जो गोलाकार भाग असतो शिवलिंगाच्या खाली तो म्हणजे ही शंकिनी अगर सुवर्ण शंकिनी जे पार्वतीचं रूप आहे, जे पार्वतीचं रूप आहे. आणि शिवलिंगाचं पूजन करत असताना ठराविक दिशेला बसूनच ते करावं यासाठी लागतं. कारण जो प्रचंड ऊर्जास्त्रोत असतो तो प्रचंड ऊर्जास्त्रोत स्त्री आणि पुरुष शिवभक्तांना सहन झाला पाहिजे, शिव पार्वतीच्या भक्तांना सहन झाला पाहिजे. त्यामुळे निमूळता तो जे असतं शिवलिंगाचं तुम्ही बघितलेलं आहे, तिथे कधी बसायचं नसतं. कारण शंकर आणि पार्वतीचा प्रचंड ऊर्जास्त्रोत तिथे असतो. हा इतका असतो की तो सहन न झाल्यामुळे आपण तिकडे बसून पूजा केली तर पुरुषांचे जे गुरुवाणी असतात संतती निर्मितीसाठी अक्षम होतात, त्याच्यावर परिणाम होतो. आणि स्त्रियांचा जो मासिक धर्म किंवा मासिक पाळी म्हणतात ह्याच्यावर परिणाम होऊ शकतो. आणि शंकर हे पितरांचे कारक आहेत. पितरांची देवता म्हणून पितरांची जी जी कर्म केली जातात, पितर शांतीसाठी जी जी कर्म केली जातात, पितरांना वंदन केल्यासाठी जी जी कर्म केली जातात त्याच्यामध्ये शंकराचं पूजन महत्वाने होतं. ह्याचं कारण ती पितरांची देवता आहे. आणि हे जे मुख आहे जिथे बसून आपण पूजा करायची नसते तिथे सगळे पितर बसलेले असतात. आपण जे जे शिवपिंडीवर अर्पण करतो तो त्या मुखात पितरांना जातो आणि पितर शांत होतात असं म्हणतात. त्यामुळे आपल्याला पितरांची पीडा असेल, आपल्याला बाधेची पीडा असेल, आपल्याला गतीनं मिळालेल्या योनींचा त्रास असेल तर शिवलिंगाचे पूजन करणं प्रशस्त ठरतं. ग्रहमंडळामध्ये अनेक नवग्रहांच्या प्रत्येकाच्या एक एक देवता आहेत. याच्यामध्ये चंद्राची देवता शिव आहे किंवा शंकर आहे किंवा महादेव आहे. या चंद्राकडे मनाचं कारकत्व आहे, मन दिलेलं आहे. प्रत्येक ग्रहाकडे डिपार्टमेंट दिलेली आहे. रवीकडे आत्मा आहे, मंगळाकडे रक्त आहे, गुरुकडे विद्या आहे, असं प्रत्येकाकडे दिलेलं आहे जे डिपार्टमेंट. त्याच्यामध्ये मनाचा कारक कोणाला समजला जातो? चंद्राला. आणि आपलं मन शांत करायचं असेल, मन स्थिर करायचं असेल, मनशांती मिळवायची असेल, मनाचं व्यवस्थापन करायचं असेल, अस्थिर सैरभैर मन ताळ्यावर आणायचं असेल तर शंकराचं पूजन आणि शिवलिंगाचं पूजन करणं अत्यंत प्रशस्त किंवा गुणवाह ठरतं. हे शिवलिंग हे त्रिगुणात्मक शक्ती ज्याला आपण म्हणतो, ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्याचं प्रतीक समजण्यात येतं. कारण जो गोल भाग आहे शिवलिंगावरचा, हा जो गोल भाग आहे ह्याच्यावर प्रत्यक्ष शिवाचा अंमल असतो. त्यानंतर गोल शाळुंका आहे, त्या शाळुंका खालचा जो भाग असतो असा उघड भाग असतो असा खांबासारखा, त्याच्यावर विष्णूचा अंमल असतो. आणि खाली असा चौकोनासारखा जो भाग असतो शिवलिंगाचा त्याच्यावर ब्रह्माचा अंमल असतो. असं ब्रह्मा, विष्णू, महेश ही त्रिगुणात्मक शक्ती म्हणजे दत्त महाराज हे शिवलिंगावर आरूढ असतात किंवा शिवलिंगाचं स्वामित्व दत्त महाराजांकडे आहे असं म्हणण्यास
हरकत नाही. अशा पद्धतीने मी तुम्हाला शिवलिंगाची माहिती सांगितली. आता मी तुम्हाला एका चक्राची माहिती सांगणार आहे. शरीरात 7 चक्र आहेत, तुम्हाला माहिती आहे. हिंदू धर्मशास्त्रातल्या अध्यात्म योगाने आपल्याला 7 चक्र सांगितले. त्यातलं महत्वाचं चक्र आहे ते आज्ञाचक्र, जे 2 यांच्या मध्ये इथे असतं. हे आपल्याला धार्मिक, आध्यात्मिक, उपासना ह्यांचा संदेश वहन करत असतो. हे आज्ञाचक्र प्रज्वलित म्हणजे जागृत करायचं असतं. हे जागृत कसं होतं तर त्याची पूजा तर तुम्ही कशी करणार, स्वतःची तुम्ही पूजा करू शकत नाही. म्हणून आपण कपाळावर नेहमी 2 दिव्यांच्या मध्ये गंध लावायचं असतं. साधनेत, उपासना मार्गात, त्यानंतर तुमच्या अध्यात्मामध्ये माथ्यावर गंध लावण्याला खूप महत्व आहे आणि हे आज्ञाचक्रावरच लावतात. आज्ञाचक्रावर लावलेल्या गंधामुळे तुमच्या शरीरामध्ये परमेश्वराचे वहन, जागृती, परमेश्वराचं संदेश वहन होतं. अध्यात्म आणि उपासनेचं संदेश वहन चालू होतं. एक सकारात्मक शक्ती निर्माण होऊन नकारात्मक शक्ती जाते. आज्ञाचक्रामुळे, आज्ञाचक्र जर तुमचं शरीरातलं सशक्त असेल तर कुठलीही अमानवी योनी तुम्हाला त्रास देऊ शकत नाही, कोणीही. आणि ह्या आज्ञाचक्राचं पालकत्व हे शिवाकडे आहे, शंकराकडे आहे. शंकर हे आज्ञाचक्राचे कारक दैवत आहे. आज्ञाचक्र त्यांच्याकडे येतं. शंकराचं गंध कसं लावायचं असतं, नेहमी आडवं लावतात. विष्णुभक्त आणि शिवभक्त यांच्यामध्ये उभा आणि आडवा गंधाचा वाद आहे. मी स्वतः वैष्णव आहे खरं तर, पण वैष्णव असले तरी माझा शिवभक्तीशी खूप संबंध आलेला आहे. विष्णूचे अवतारच दत्त आहेत, त्यामुळे मी दत्त आणि मी दत्तांची दीक्षा घेतलेली आहे. मी दत्त, साधक दत्त, हे श्वासोश्वासे दत्त, नाम दत्त माझे आत्माच आहेत. पण तो शिवाच्या भक्तीशी माझा खूप संबंध आला आणि शिवाच्या भक्तीशी संबंध काही वर्षापासून माझा आलेला आहे. स्वामी समर्थांची भक्ती आणि दत्ता जे आहे त्याच्यावर शिवाच्या भक्तीचाही आला. कुबेरांनी स्थापन केलेले शिवलिंग आहे कर्नाळ, गुजरातला. तिथे मी खूप वेळा नतमस्तक झालेले आहे. हे माझं आवडतं शिवलिंग आहे. त्यानंतर त्र्यंबकेश्वर, हे माझं श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जे नाशिक जिल्ह्यामध्ये येतं, हे माझं आवडतं शिवलिंग आहे. आणि कोकणातलं श्रीवर्धनमध्ये हरिहरेश्वर, कालभैरवनाथांचं जिथे मंदिर आहे तिथे हरिहरेश्वर प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती असे जे तिकडे लिंगरूपात स्थापन झालेले आहेत, ते हरिहरेश्वर एक माझं आवडतं शिवलिंग आहे. 3 शिवलिंगांशी निकटचा संबंध माझा आला. त्याच्यामध्ये अधिक तर कुबेरेश्वर महादेव लिंग जे कुबेरांनी स्थापन केलेलं एक परम शक्तिशाली महालिंग आहे, जे गुजरातला आहे, त्याच्याशी माझा संबंध जास्ती आला आणि माझं आवडतं लिंग त्यात आहे. आणि शिवाचं जे रूप आहे कालभैरवनाथ यांची भक्ती मी खूप करते. दत्तांच्या, शनिदेवांच्या आणि कुबेरांच्या बरोबरीने कालभैरवनाथांची दादानशन दैवत आहे. आणि हरिहरेश्वरला जे कालभैरव आहेत इथे मी नेहमी जाते, म्हणजे वर्षातून 4 ते 5 वेळा तर मी जाते. हे एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची राखण किंवा रक्षा म्हणून माझ्या गळ्यामध्ये नेहमी कालभैरवनाथांचा आणि नवग्रहांचा पूजित तिकडचा हरिहरेश्वरचा हा दोरा असतो. हातात माझा दोरा असतो. शनिदेवांचा एक असतो, म्हणजे मस्तनपूर नाशिकला जे पीठ आहे शनीचं रामाने स्थापन केलेलं त्याचा असतो. कालभैरवनाथांचा असतो. आणि ही जे हातात माझा आहे हा दोरा, हा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथला दोरा आहे. हा दोरा मला आमचे औरंगाबादचे मोहन पूर्णपात्र गुरुजी यांचे जे जावई आहेत प्रसाद पाठक ह्यांनी दिलेला आहे. हा अभिमंत्रित असा दोरा आहे. ही परमेश्वराची शक्ती आणि परमेश्वराचं कवच म्हणून ही दोरे धारण करते. याच्यामध्ये अंधश्रद्धेचा भाग कुठेही नाही. कालभैरवनाथांचा दोरा रक्षासूत्र म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात किंवा गळ्यात हवाच, असं माझं प्रामाणिक मत आहे. रक्षण करता
रक्षावंत म्हणून कालभैरव नाथांचं आपल्याकडे रक्षासूत्र असलं पाहिजे. शंकराच्या विविध रूपांची पूजा जगभरात केली जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये मल्हारी मार्तंड आणि कालभैरवनाथ ही जी दोन शंकराची रूप आहेत यांची पूजा केली जाते. ह्याच्याबरोबर नटराज आणि किरात ही देखील महत्वाची शंकराची रूप आहेत. परंतु अधिकतम शिवलिंगाचं आणि शंकराची जी रूप आहेत ह्याच्यामध्ये एक मल्हारी मार्तंड आणि एक कालभैरवनाथ यांचं पूजन सर्वत्र केलं जातं. जगभरात केलं जातं. मध्य प्रदेश असो, उत्तर प्रदेश असो, गुजरात असो, कुठलाही राजस्थान असो, कुठलाही भारतातला भाग असो, शिवलिंगाचं पूजन सगळ्यात जास्ती होतं. आणि शंकराची जी व्रत आहेत ही सगळ्या देवांमध्ये जास्ती प्रमाणात केली जातात. सगळ्यात जास्ती शिष्यांचा प्रवाह जो आहे, शिष्य वर्गाचा प्रवाह दत्त संप्रदायाकडे आणि त्याच्यानंतर शंकर आणि त्याच्यानंतर देवी यांच्याकडे आहे आणि त्याच्यानंतर गणपतीकडे आहे आणि मग विष्णूकडे. हा माझा स्वतःचा उपासना मार्गातला अभ्यास, अनुभव आणि मला असलेली ही जी मी माहिती मिळवलेली आहे वेगवेगळ्या ह्याच्यामधल्या तज्ञ मंडळींकडून अध्यात्मातलं, त्यानुसार आपल्यासमोर मी आत्ता मांडले. आता भगवान शंकराला कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या आणि कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या नाहीत हे आपण बघणार आहोत. पण त्याच्यापूर्वी शंकराला एक गोष्ट अतिशय प्रिय आहे, ती म्हणजे रुद्राक्ष. यांनी गळ्यात धारण केलेलं आहे म्हणून माझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ असतेच असते. अनेक वर्ष म्हणजे जवळपास 25 वर्ष मी रुद्राक्ष धारण करते. रुद्राक्ष म्हणजे काय? धर्मशास्त्रात सांगितलं रुद्राक्ष म्हणजे शिवाचे अश्रू. शिवाच्या अश्रूतून जी फळं निर्माण झाली त्याला रुद्राक्ष म्हणतात. ह्या रुद्राक्षांची अनेक मुखं सांगितलेली आहेत. 1 पासून 21 पर्यंत अनेक. 1 मुखी रुद्राक्ष म्हणतात, 2 मुखी रुद्राक्ष म्हणतात, 3 मुखी रुद्राक्ष. प्रत्येकाचे गुणधर्म, प्रत्येकावर असलेला देवतेचा अंमल हा वेगवेगळा आहे. तर जे शिवाचे भक्त आहेत, जे शिवाची भक्ती करतात ते नेहमी गळ्यात रुद्राक्ष धारण करतात. रुद्राक्ष हा माझ्यासारख्या आदरणात्या व्यक्तीला दागिना आहे. माझा दागिना आहे. रुद्राक्ष शिवाय मी कुठलंही प्रवचन कधी करत नाही, उपासनेवर कधी बोलत नाही, उपासनेवर लिखाण करता नाही. किंवा आत्ता तुमच्यासमोर बोलतो तुम्ही बघितलं की गळ्यामध्ये रुद्राक्ष आहेच आहे. कुठेही गेलं तर एक तरी रुद्राक्ष माझ्या गळ्यात असतो. रुद्राक्ष संरक्षण कवच आहे. शिवाचं तुम्हाला असलेलं सानिध्य आहे. तुम्ही शिवमय आहात ह्याचं हे प्रतीक आहे रुद्राक्ष. आणि शिवाला जो रुद्राक्ष धारण करतो तो भगवान शंकराला प्रिय असतो असं शंकराचंच स्वतःचं वचन आहे. तर आपण शंकराला काय व्हायचं काय व्हायचं नाही हे बघण्यापूर्वी आधी शिवभक्तांचे प्रकार बघूया. शिवाचे भक्त, एक तर शिव ही कुलदैवत आहे अनेक जणांची. या भारतवर्षामध्ये अनेक जणांचं कुलदैवत शंकर आहे. तर दुसऱ्या बाजूला आराध्य किंवा आवडणारं दैवत किंवा आराध्य दैवत ज्याला म्हणतो त्याच्यासाठीही शिवाची भक्ती, शिवाची आराधना, शिवाची उपासना केली जाते. काय काय वेळेला असुरी भक्तीही केली जाते अनेक देवतांची, शिवाची केली जात असेल. परंतु त्याचं प्रमाण कमी आहे आणि शंकर हा पावणारा देव आहे, त्यामुळे त्याच्याकडनं काहीतरी मागून घ्यायचं अशा वृत्तीने असुरी भक्ती करणाऱ्यांचंही प्रमाण कमी नसावं. जसे असुरी भक्तीने काय म्हटली, असुर किंवा राक्षस किंवा दानव हे असुरी प्रवृत्तीने, वाईट प्रवृत्तीने शंकराची आराधना करायला जायचं आणि काहीतरी वरदान मागून देवांना आणि मानवांना छळायचे. अनेक कथा आहेत त्याच्या, तर तो विषय आजचा नाही. ते शंकराला काय व्हायचं, काय व्हायचं नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे शंकराला हळद कुंकू व्हायचं नाही, कारण शंकर ही लयाची देवता आहे. सृष्टीची निर्मिती ही ब्रह्माने केलेली आहे, त्याचे चालक विष्णू आहेत आणि त्याचं लय करण्याची जबाबदारी शंकरावर आहे. लयाची देवता असल्यामुळे हळद कुंकू हे जमिनीतून वर आलेल्या गोष्टींमधलं समजलं जातं, त्यामुळे ते शंकराला व्हायचं नाही. शंकराला प्रिय काय आहे,
भस्म. रुद्राक्षाप्रमाणे ही शिवभक्त आहेत. ते नेहमी भालप्रदेशी म्हणजे कपाळाला पांढऱ्या रंगाचं भस्म लावतात किंवा चंदनही शंकराला प्रिय आहे ते लावतात. हळद कुंकू लावायचं नाही. नेहमी माझ्या माथ्यावर चंदन असतं आणि आडवगंध आणि गोलगंध असं असतं. एक चंदनाचं गंध त्याच्यावर लाल कुंकू म्हणजे शिव आणि शक्ती हे मी धारण केलेले माझ्या आज्ञाचक्रावर, जी मला अध्यात्मासाठी उपासनेसाठी आवश्यक आहे. तुम्हाला उदाहरण दिलं. तुम्ही पण असंच केलं पाहिजे असं नाही. छोटंसं भस्माचा डोळा लावून तुम्ही शंकराची पूजा करू शकता. शिवलिंगामध्ये जो शाळुंक्याच्या वरचा लिंगाचा भाग आहे शिवाच्या, ज्याच्यावर शिवाचा अंबर असतो, त्याच्यावर 3 भस्माचे नेहमी पट्टे असतात. तुम्ही नीट बघा. त्याला त्रिपुंड्र असं म्हणतात. त्रिपुंड्र म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश ह्यांचं शक्ती त्याच्यामध्ये समाविष्ट असणारा हे गंध त्रिपुंड्र. तर मी तुम्हाला भस्म सांगितलं. शंकराला भस्म आवडतं, शंकराला बेल आवडतं. शंकराला तुळस आणि दुर्वा व्हायच्या नसतात पत्र्यांमध्ये. विशेष शंकराचं पूजन असतं तर तुळस आणि बेल तुम्ही वाहू शकता. आणि ज्या वेळेला शंकराचं विशेष पूजन केलं जातं तेव्हा तुम्ही तुळस वाहू शकता, कारण विष्णूला शिवांनी गुरु मानलेलं आहे. महाशिवरात्रीचं पूजन हे विशेष पूजन असतं. मी पुढे सांगते. त्याला तुम्ही तुळस आणि दुर्वा वाहू शकता. मी काय सांगितलं, हळद कुंकू शंकराला व्हायचं नाही. त्याच्यानंतर तुळस आणि दुर्वा शंकराला व्हायच्या नाही. त्याच्यानंतर केवडा शंकराला व्हायचा नाही. केवड्याचं जे लांब पानातलं मोठं जे फूल येतं ते शंकराला व्हायचं नाही. फक्त महाशिवरात्रीला तुम्ही शंकराला केवडा वाहू शकता. तर तुम्ही व्हायचं नसतं. शंकराला कुठल्या वस्तू व्हायच्या असतात? शंकराला तुम्ही भस्म, चंदन, बेल, पांढरे तीळ, तेल, अत्तर, त्याच्यानंतर अक्षदा या सगळ्या गोष्टी वाहू शकता. पांढरी फुलं ह्या संपूर्ण गोष्टी, अत्तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही, काहीतरी रिपिटेशन झालं असेल परंतु तुम्ही समजून घ्या, या सगळ्या गोष्टी तुम्ही शंकराला व्हायच्या असतात. आता क्रम कसा असतो? पहिल्यांदा शंकराला भस्म, त्याच्यानंतर पांढरी फुलं, मग बेल, मग चंदन, मग अत्तर आणि त्याच्यानंतर पांढरे तांदूळ असे शिवपिंडीवर वाहिले जातात. परंतु भस्मानंतर पांढरी फुलं वाहिली जात नाहीत. शास्त्रानुसार भस्मानंतर शिवाच्या पिंडीवर बेल व्हायचा असतो. म्हणजे आता तुम्ही क्रम लक्षात घ्या. शिवाचं जे तुम्ही पूजन कराल शिवलिंगाचं, त्याचं कसं करायचं? पहिल्यांदा तुम्ही भस्म व्हायचं, त्याच्यानंतर बेल व्हायचं, मग पांढरी फुलं व्हायची, मग तुम्ही चंदन व्हायचं, मग तुम्ही अत्तर व्हायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही पांढरे तांदूळ आणि पांढरे तिळही वाहू शकता. शिवलिंगाचं पूजन म्हणजे करताना एक तर सूर्यास्ताच्या नंतर शिवलिंगावर काही अर्पण करायचं नाही, हा शास्त्रीय नियम आहे. सूर्यास्त होण्याच्या आधीच शिवलिंगावर पूजन करून तुम्ही वस्तू वाहू शकता. जे शिवलिंग असतं या शिवलिंगावर नेहमी वरती एक भांड असतं आणि त्याच्यातून संततधार सतत होत असते पाण्याची किंवा दूध पाण्याची किंवा पंचामृताची. कुठल्याही मंदिरात तुम्ही जा, ह्याचं कारण म्हणजे शंकर, मी मगाशी सांगितलं, हे उष्ण प्रवृत्तीचे, उग्र प्रवृत्तीचे आहेत. ते सतत बंद मुद्रेत असतात. बंद मुद्रा म्हणजे काय? शंकर जप सारखा करतात, त्याला बंद मुद्रा असं म्हणतात. आणि जेव्हा ही बंद मुद्रा कोण मुद्दामून भंग करतं तेव्हा त्याला शंकराला ते नेत्र म्हणतात. 3 डोळे, 2 उघडे असतात, 1 बंद असतो, तर तिसरा उघडला जातो. आणि अध्यात्माच्या उपासनेच्या जपातपाने त्या तिसऱ्या डोळ्यामध्ये तेज, ऊर्जा आणि शक्ती इतकी आहे की तो डोळा उघडल्यावर तिसऱ्या डोळ्याने भस्म करून टाकण्याचं आपण म्हणतो ना,
माणूस त्या शंकराचा तिसरा डोळा उघडला की भस्माचा होतो. असाच तिसरा डोळा हा मदनावर उघडलेला होता आणि तो उघडल्यामुळे मदन भस्मसात झाल्याची धर्मशास्त्रामध्ये कथा आहे. शंकरांना कामारी आणि मदनारी म्हणतात, कारण त्यांनी कामावर विजय मिळवलेला आहे, त्याने लंगिकतेवर विजय मिळवलेला आहे. त्यामुळे कामारी आणि मदनारी असं त्यांना म्हणतात. मी तुम्हाला बंध मुद्रा सांगितली. बंध मुद्रा जेव्हा त्यांची तुटते त्यावेळेला ते तिसरा डोळा उघडतात आणि मदन त्यामुळे भस्म झालेले होते. अशा प्रकारे मी तुम्हाला भस्माची महती सांगितली. कुंकू आणि हळद शंकराला व्हायची नाही. शंकराला प्रिय काय? बेल आहे. बेलाच्या पानाला जी पत्री बेलाची आहे ती शंकराला अतिशय प्रिय आहे. ती तुम्ही शंकराला व्हायची. ह्याला त्रिदल असं म्हणतात आणि त्रिगुणात्मक शक्तीचं परत हे बेल हे प्रतीक आहे. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्याचं प्रतीक बेल आहे. मी दत्त साधक आहे. दत्त माझा आत्मा आणि श्वास आहेत. साहजिकच जिथे तिथे शिवाची भक्ती होते तिथे दत्त येतात. त्यामुळे शिवाच्या भक्तीकडे माझा कल ओढा हा जास्ती आहे. आणि प्रत्यक्ष मी वैष्णव आहे. विष्णूचाच अवतार दत्त असल्यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही माझ्या साधनेमध्ये नित्य असतातच. त्यांचं स्मरण मी नित्य करतच असते आणि त्याच्यामुळे माझी उपासना मार्गात प्रगती झालेली. शंकराचा हा जो बेल आहे तो शिळा देखील चालतो. हा नेहमी उलटा शिवपिंडीवर व्हायचा असतो. बेट शंकराकडे आणि आपल्याकडे त्याचं जे अगर असतं पानांचं ते आपल्याकडे असा व्हायचं असतो. आणि उपडी जो नरम पृष्ठभाग त्याचा असतो पातळ तो उपडीवरून तो व्हायचा असतो. शंकराला पांढरी फुलं खूप आवडतात, ती व्हायची असतात. धोत्र्याची फुलं सदा सर्वदा आपल्याला मिळतात, ती शंकराला आपण वाहू शकतो. म्हणजे शंकराला साहित्य कुठलं आपण व्हायचं शिवबिंदूवर ते आता मी तुम्हाला परत एकदा सांगणार आहे, कारण तुमच्या पायातली उपासनेचा शिव उपासनेचा मजबूत होईल. एक तर तुम्ही शिवलिंगाचं महादेवाच्या मंदिरात गेल्यावर पूजन कसं करायचं? तुम्ही जल किंवा अत्तर मिश्रित जल किंवा दूध पाणी किंवा पंचामृत घेऊन जायचं. हे पंचामृत तुम्ही किंवा जल किंवा अत्तर मिश्रित जल हे शंकराच्या बिंदीवर जे भांडं असतं त्याच्यात ओतायचं. त्याच्यानंतर स्वच्छ जलाने शिवाची बिंदी धुवायची. बाजूला निर्माल्य असलं ते बाजूला करायचं. त्याच्यावर भस्माचं लेपन करायचं. भस्माचं लेपन केल्यानंतर तुम्हाला जेवढे शक्य आहेत 5, 11, 21, 108 तेवढे बेल व्हायचे. बेल वाहिल्यानंतर पांढरी धोत्र्याची फुलं व्हायची. धोत्र्याची फुलं वाहिल्यानंतर चंदन व्हायचं. चंदन वाहिल्यानंतर मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अक्षता व्हायच्या. अक्षता व्हायच्या, पांढरे तीळ व्हायचे. पहिल्यांदा पंचामृतांनी शंकराचं पूजन केलं जात नव्हतं. वैष्णव करायचे. 14व्या शतकात सर्वप्रथम पंचामृतांनी शिवाचं पूजन किंवा शिवलिंगाचं पूजन करण्यात आलं. ह्या ज्या तुम्ही सगळ्या वस्तू पाहता ह्या सगळ्या वस्तू ह्या त्या पिंडीच्या मुखात जातात. त्या पितरांना मिळतात. पितर तुम्हाला आशीर्वाद देतात. आणि शंकराच्या पिंडीवर नाग असतो. त्या नागाच्या मस्तकावरही फुलं व्हायची असतात. त्याच्यामुळे पितृदोष, कालसर्पदोष वगैरे हे जे काही आपल्याला घराण्याचे आलेले दोष असतात ते नष्ट होतात. शंकराच्या पूजेने घराण्याचे दोष सुद्धा आपले सगळे नष्ट होत असतात. अशा पद्धतीने तुम्ही आनंदाने शिवलिंगाचं पूजन मंदिरात जाऊन करायचं असतो. आणि शंकराला आवडणारा जो मंत्र आहे ओम नमः शिवाय हा लक्षात ठेवायचा. तो सतत येता जाता पूजेत, पंचोपचार पूजेत किंवा तुम्ही कुठेही शिवाचं पूजन अर्चन कराल
तिथे म्हणायचा असतो. नमः शिवाय हा देखील सोपा आणि शंकरप्रिय मंत्र आहे. नमः शिवाय, त्याच्यानंतर पण नमः शिवाय, 2 मंत्र जरी तुम्ही सोपे आहेत, सर्वसामान्य माणूस जे करू शकतो तेच मी उपासना म्हणून सांगत असते. उगाच मला आपण विद्वान असल्याचा अवलंब करायला आवडत नाही. तर तुम्ही निष्पन्न काहीच होणार नाही, तुम्ही काहीच करणार नाही. आणि माझा जो हेतू आहे, मला उपासना मार्गाचा प्रसार करायचा, तो निष्फळ ठरेल. हे त्याच्या मागचं महत्वाचं कारण आहे. त्याने तुम्हाला शिवलिंगाची, शिवपूजनाची संपूर्ण माहिती दिली. ह्याच्यानंतर मी तुम्हाला शंकराच्या व्रतांविषयीची माहिती देणार आहे. शंकराची खूप व्रत आहेत. त्यातलं तुम्हाला माहिती असलेलं शिवामूठ किंवा शिवामुष्टी व्रत एक, त्याला श्रावणी सोमवारचं शनिवारचं व्रत तुम्ही म्हणता. त्याला शिवामुष्टी व्रत असं म्हणतात किंवा शिवामूठ व्रत असं म्हणतात, कारण प्रत्येक सोमवारी तुम्हाला एक मूठ धान्य व्हायचं असतं. एका वेळेला गहू, एका वेळेला जळ, एका वेळेला तीळ असतं. त्यामुळे त्याला शिवामुष्टी व्रत असं म्हणतात किंवा श्रावणी सोमवारचं व्रत असं म्हणतात. दुसरं शिवप्रदक्षिणा नावाचं शंकराचं व्रत आहे. हे शिवप्रदक्षिणा व्रत म्हणजे अमुक प्रदक्षिणा दर सोमवारी शंकराला घालायच्या, असं हे व्रत आहे. त्याच्यानंतर प्रदोष व्रत आहे, शिवाला अत्यंत प्रिय असलेलं प्रदोष व्रत. हे देखील शिवभक्त मोठ्या प्रमाणावर करतात. 3 प्रकारचे प्रदोष असतात: सोम प्रदोष, भौम प्रदोष आणि शनी प्रदोष. आणि हे प्रदोष व्रत हे खूप शीघ्र फलदायी आणि शंकराला आवडणारं असं व्रत आहे. त्याच्यानंतरचं त्याच्यानंतर 16 सोमवारचं व्रत हे अतिशय लोकप्रिय आहे. ज्यांना आर्थिक प्रश्न आहेत, संततीचे प्रश्न आहेत, ते 16 सोमवारचं व्रत मोठ्या प्रमाणावर करतात. 16 सोमवारचं व्रत झाल्यानंतर हरतालिकेचं एक महत्वाचं शंकराचं व्रत आहे. शिवानी पार्वतीसाठी, पार्वतीने शंकरासाठी जन्मजन्मी हाच पती मला प्राप्त व्हावा यासाठी केलेलं व्रत म्हणजे हरतालिकेचं व्रत. हे व्रत एक महत्वाचं व्रत आहे. त्याच्यानंतर सोमनाथ व्रत जे सोमवारी केलं जातं, हे महत्वाचं व्रत आहे. हे सोमनाथ व्रत हे याज्ञवल्क ऋषींची पत्नी मैत्रेयी हिने सुमंतिनी राजकन्येला सांगितलेलं व्रत आहे. तिचा पती चित्रांगद पाण्यात बुडून हरवलेला होता आणि त्याला मिळवण्यासाठी 3 वर्ष तिने सोमनाथ व्रत केलं. नमः शिवाय हा मंत्र सतत म्हणत ती पंचोपचार पूजन करायची आणि तिचा पती परत आला. ह्याचं वर्णन शिवलीलामृताच्या 6व्या अध्यायामध्ये आहे आणि याला सुमंतिनी आख्यान असं म्हणतात. पतिप्रेमासाठी, सौभाग्यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया 6वा अध्याय नेहमी वाचनात ठेवावा असं मला वाटतं. आणि ज्या कुमारकांना विवाह होत नाही त्यांना मनाजोगा पतीही ह्या सोमनाथ व्रताने किंवा 6व्या अध्यायाच्या वाचनाने मिळतो. हा 6वा अध्याय खूप शिवलीलामृताचे जे 15 अध्याय त्याच्यापैकी शक्तिशाली असा अध्याय आहे. आता शिवाची अनेक स्तोत्र आहेत, त्याच्यापैकी तुम्ही नित्य वाचनामध्ये तुम्ही सहज वाचू शकाल असे शिवस्तुती हे स्तोत्र अनेक आहेत. ती आजचा तो विषय नसल्यामुळे तेवढा मी सांगणार नाही, पण शिवस्तुती हे स्तोत्र तुझवीन शंभो मज कोण तारी हे तुम्ही नित्य तुमच्या पठणात ठेवलं पाहिजे. आता आपण थोडं पुढे जाऊ. पुढे जाऊन मी तुम्हाला तर शंकराची ही सगळी व्रत सांगितली, कुठली व्रत आहेत ती. आता शंकराचं पूजन हे कशासाठी केलं जातं? प्रामुख्याने शंकर ही कल्याणकारी देवता आहे. जरी लयाची असली तरी ती भक्तांना चटकन पावते. भक्तरक्षक आहे, कारुण्यमयी आहे. त्याच्यानंतर जे काही अडीअडचणी भक्तांना येतात त्या ती क्षणार्धात दूर करणारी, अशी भक्तांची मनपसंती करणारी, भक्तांनी जे काही इष्ट आहे ते सर्व मिळून देणारी कल्याणकारी देवता म्हणून आपण शंकराकडे बघतो. शंकरांची पूजा ही काही फार मोठ्या प्रमाणावर अवलंबनाने करावी लागत नाही, तर ती आपण
सहज करू शकतो. शंकराला ज्या व्हायच्या अर्पण करायच्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या त्या सहज कुठेही उपलब्ध होतात आणि अगदी 30, 40, 20, 25 रुपयातही आपल्याला त्या प्राप्त होतात. त्याचा काही खर्च आपल्याला होत नाही. मगाशी शिवपिंडीचं पूजन तुम्हाला सांगितलं तेव्हा शंकराच्या जवळ 2 वाटीचा तिळाच्या तेलाचा दीप लावायचा हे सांगायला तुम्हाला विसरलेले. आणि खडी साखर ठेवायची, साखर ठेवायची, शेंगदाणे किंवा गूळ ठेवायचं आणि सहज उपलब्ध होतं. तुम्हाला अजून काही इच्छाने ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता, कुठली फळं देखील ठेवू शकता. असंच पूजन तुम्ही घरीही शिवलिंग असल्यास करू शकता. शिवलिंगाची स्थापना मात्र उत्तर दिशेलाच करायची असते आणि शंकराच्या भालप्रदेशावर म्हणजे पिंडीवर पाण्याची संततधार लागते, कारण ते उष्ण प्रवृत्तीचे आहेत, सतत जप ते करत असतात. त्यामुळे त्यांची शरीराचा दाह उष्णता कमी व्हावी म्हणून हे जे संततधार असतं किंवा जो हा अभिषेक असतो हा करायचा असतो. आता शिवाची एवढी सगळी व्रत मी तुम्हाला सांगितल्यानंतर महाशिवरात्रीच्या व्रतासाठी केलेला आपला हा आजचा खास व्हिडिओ आहे. त्याबद्दलची माहिती देताना शंकराचं जे साहित्य म्हणजे ग्रंथ मोठे, एक शिवलीलामृत आणि एक शिवमहापुराण, ह्या दोघांची निर्मिती व्यास मुनींनी केलेली आहे. ज्यांनी रामायणाची रचना केली ते व्यास मुनी. व्यास मुनींनी शिवलीलामृत हा ग्रंथ रचला. हा 15 अध्यायांचा अतिशय शक्तिशाली असा ग्रंथ आहे. शिवप्रेमींनी तो नेहमी नित्य वाचनात ठेवावा असा हा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ असा आहे की पितृदोष, कालसर्पदोष, त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या बाधांचा नाश, अगदी शनीच्या 7.5 देखील शिवलीलामृताचं वाचन केल्यानंतर सगळ्या इडा पिडा जातात, सगळी संकट दूर होतात. त्यातले काय काय अध्याय अतिशय शक्तिशाली आहेत, ज्याच्यामधला 11वा हा रुद्राध्याय आहे. हा रुद्राध्याय म्हणजे अतिशय शक्तिशाली, म्हणजे सगळ्या बाधांचा नाश करणारा, कोण संकटात असेल तर संकटाचं हरण करणारा, त्याच्यानंतर कोण आजारी असेल तर त्याच्या आजारपणामध्ये सुधारणा घडवून देणारा असा आहे. आणि शंकराची भक्ती, त्याला मृत्युंजय म्हटलेलं आहे. मृत्युंजयावर प्रत्येकाने विजय मिळवलेला आहे. आरोग्य प्राप्तीसाठी देखील किंवा आजारी माणसासाठी देखील शिवाची उपासना आपण करू शकतो, केली जाते किंवा करावी. त्याच्यानंतर महाशिवरात्रीच्या व्रताविषयीची माहिती मी तुम्हाला देणार आहे. शिवलीलामृत, मी शिवलीलामृताची तुम्हाला माहिती दिली. शिवमहापुराण म्हणजे प्रत्यक्ष शंकर महादेवाने केलेलं प्रवचन आहे असं भारतीय धर्मशास्त्रात सांगितलेलं. शिवमहापुराण म्हणजे शंकराचं प्रवचन. जशा प्रिया मालवणकर आत्ता तुम्हाला प्रवचन देत आहेत तशा प्रकारचं शंकरांचं प्रवचन आहे. अतिशय शक्तिशाली असा तो ग्रंथ आहे. आणि सनत कुमार ऋषींनी जो उद्देश केलेला आहे व्यासांना, त्यानुसार व्यासांनी शिवमहापुराणाची रचना केलेली. असे 2 ग्रंथ, शिवलीलामृत आणि शिवमहापुराण. अनेक शंकराच्या पोथ्या आहेत, त्याच्यापैकी हे 2 महत्वाचे आहेत. तर महाशिवरात्रीचा व्रताची कथा ह्या शिवलीलामृताच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आलेली आहे. एका पारध्याची कथा आहे. ती कथा अशी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असली तरी जी लोक नव्याने मला जोडली गेलेली आहेत त्यांना कदाचित ती माहिती नसेल असं गृहीत धरून ही कथा आता तुम्हाला परत सांगतो. कारण महाशिवरात्रीचं व्रत तुम्हाला सांगण्यापूर्वी ही कथा सांगणं अत्यंत महत्वाचं आहे. ही कथा सांगणं आणि सांगणाऱ्यापेक्षा ऐकणं हे महत् पुण्यप्रत समजलं जातं. माझं पुण्य आहे, तुमचंही पुण्य आहे किंवा कथेला सांगण्याची आणि श्रवण करण्याची. वाचनात तर त्याहीपेक्षा आहेच पुण्य आपल्याला आज प्राप्त होत आहे. हा एक शुभच योग म्हणावा लागेल. तर 2ऱ्या अध्यायामध्ये शिवलीलामृताच्या ही कथा जी दिलेली आहे ती तुम्हाला आता मी सांगते. एका पारध्याची कथा दिलेली आहे. हा पारधी म्हणजे शिकारी, याला दिवसभर शिकार मिळतच नाही आणि एका जंगलाच्या झाडावर जाऊन तो बसतो. हे झाड नेमकं बेलाचं असतं
आणि खाली एक शिवलिंग असतं आणि त्या शिवलिंगाच्या बाजूला पाण्याचा साठा असतो. तर दिवसभर काहीच मिळाल्यामुळे त्याला संपूर्ण उपास घडतो. रात्री एक हरिण येतो, पण ते हरिण सांगतं माझं बाळ घरी आहे आणि मी ताणलेलं, मला पाणी प्यायचंय, तर तू त्या बाळाला मला काहीतरी द्यावं लागेल आणि यावं लागेल. तर ते पाण्यातलं पाणी पितं आणि तो पारधी आपल्याला शिकार मिळाली नसली तरी त्या हरिणीला सोडतो. ते त्याला पुण्य मिळतं. आणि भूक आणि तहानेने मध्याह्नानंतर तळतळात झाल्यावर तो पारधी बेल मिश्रित ते पाणी पितो. त्याच्यामुळे रात्रभर जागा राहिल्यामुळे त्याला जागरण होतं, शिकार त्याला मिळत नव्हती, त्यामुळे तो उपाशी राहतो, उपोषण होतो आणि सतत बेलाची पानं तोडून तो त्या झाडावर बसून टाकत होता. त्याच्यामुळे शिवाचं पूजन झालं, शिवाला बेलप्रिय आहे, त्याच्यामुळे त्याला त्याच्यानंतर या पारध्याला प्रचंड पुण्य आणि शिवलोक प्राप्त झाला. आणि बेलाचं महात्म्य सांगणारा हा दुसरा अध्याय आहे. ही महाशिवरात्रीचं व्रताची कथा आहे. माघ चतुर्दशी ही तिथी त्या दिवशी होती, ज्या दिवशी हा पारधी त्या बेलाच्या झाडावर बसून ती पानं टाकत होता. रात्रभर तो उपाशी राहिला, त्याने जागरण केलं आणि बेल टाकल्यामुळे त्याच्याकडून पूजन झालं आणि त्या हरिणीला पाठवून दिल्यामुळे त्याच्याकडनं पुण्य घडलं. हेच ते महाशिवरात्रीचं व्रत. ह्या व्रतामध्ये बेलांच्या पानांना अतिशय महत्व आहे. शंकराला बेल वाहणं ह्याला अतिशय महत्व आहे. हेच महाशिवरात्रीचं व्रत तुम्ही कसं करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. शंकराच्या पूजनामधल्या मगाशी तुम्हाला मी वस्तू सांगितल्या. महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये शंकराचं दिवसभर पूजन, त्यानंतर पहिल्यांदा जागरण, उपोषण आणि पूजन. म्हणजे जागून शंकराची भक्ती करायची, त्याच्यानंतर शंकराची पूजा करायची, उपोषण म्हणजे उपास करायचा. ह्या 3 अंगांना अतिशय महत्व आहे. महाशिवरात्रीचं व्रत करायचं असेल तर ही तयारी हवी. काय काय लोक 11, काही 21, काही 31, तर काही 108 महाशिवरात्रीचं व्रत करतात. पण असं काही नाहीये. तुम्ही नियमित दरवर्षी स्त्री पुरुष अबालवृद्ध कोणीही जाती धर्माचाही याला भेद नाही, हे व्रत तुम्ही करू शकता. ह्याला कुठलंही बंधन नसलेलं असं साधं सोपं सरळ व्रत, ज्याच्यामध्ये शंकराचं जागरण, पूजन आणि उपोषण याला महत्व आहे. आणि महाशिवरात्रीचा जो दिवस असतो त्या दिवशी 4 प्रहर शिवाचं पूजन करायचं असतं. एक तर सकाळी, दुसरं दुपारी, तिसरं संध्याकाळी आणि चौथं रात्री. याला यामपूजन असं म्हणतात. महाशिवरात्रीला हे यामपूजन करायचं असतं. मग तुम्ही घरातही शंकराचं पूजन करू शकता, शिवमंदिरातही करू शकता. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शंकराच्या पिंडीवरचं सगळं निर्माल्य काढायचं, स्वच्छ पिंडी धुवायची, दूध किंवा पंचामृत शंकराच्या पिंडीवर, तसंच वर जे भांडं असतं त्यात ओतायचं. या दिवशी शंकराला पहिल्यांदा भस्म लेपन करायचं. भस्म लेपन केल्यानंतर बेलाची संख्या जास्ती हवी. दुसऱ्यांदा 108 तुम्ही बेल वाहिले तरी उत्तम, नाही व्हायला मिळाले तर किमान 11 बेल तरी व्हायचे. नमः शिवाय, ओम नमः शिवाय हे 2 मंत्र सतत म्हणत शंकराचं पूजन करायचं. तुम्ही शंकरावर अभिषेक केला की भस्म अर्पण करायचं. भस्म अर्पण केल्यानंतर बेल व्हायचे. प्रत्येक बेल वाहताना मंत्र म्हणायचा, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. धोत्र्याचं फूल व्हायचं. धोत्र्याचं फूल वाहिल्यानंतर तुम्ही चंदन अर्पण करायचं. चंदन अर्पण केल्यानंतर तुम्ही अत्तर व्हायचं. अत्तर वाहिल्यानंतर पांढरे तांदूळ
आणि पांढरे तीळ अर्पण करायचे. शंकराच्या पूजनामध्ये पांढऱ्या अखंड तांदळाला अतिशय महत्व आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जास्ती आहे. याचं कारण अखंड तांदळाने केलेल्या शंकराच्या पूजनेने शिव प्रसन्न होतात, तुम्हाला लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त होतो, आर्थिक अडचणी दूर होतात, भरभराट होते, आर्थिक सौख्य लाभतं आणि आर्थिक स्वास्थ्य लाभतं. म्हणून मला एक विशेष गोष्ट मी सांगितली की शंकराच्या पूजनामध्ये अख्ख्या पांढऱ्या तांदळाचा समावेश जरूर असला पाहिजे, असलंच पाहिजे. त्याच्यानंतर 26 पांढऱ्या पिठाचे म्हणजे तांदळाच्या पिठाचे दिवे 2 वाटींचे तयार करून जे तुपाचे असले पाहिजेत, शंकराला छान ओवाळायचं. हे एक झालं. त्याच्यानंतर 108 2 वाटींचे कणकेचे दिवे जे तिळाच्या तेलातले आहेत ते घरी ओम नमः शिवाय नमः शिवाय मंत्राचा जप करून शंकराला ओवाळून ठेवायचे आणि तुमची सगळे क्लेश नष्ट होणार, तुमच्या आयुष्यातली दुःख नष्ट होणार, तुम्हाला समाधान मिळणार, प्रापंचिक प्रश्न सुटणार. असं महाशिवरात्रीचं महान हे व्रत आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही पूजा करायची. तुम्ही शिवलीलामृत संपूर्ण ग्रंथही त्या दिवशी वाचू शकता जागरण करून. त्याच्या आदल्या दिवशी जागरण करून हे संपूर्ण शिवरात्री या दिवशी महाशिवरात्री त्याच्या आदल्या दिवशी जागरण करायचं असतं. म्हणजे माघ चतुर्दशीला महाशिवरात्र येते, त्याच्या आदल्या दिवशी जागरण करायचं असतं. जागरण करून तुम्ही पोथी वाचन करू शकता. ज्यांना शिवलीलामृत अख्खा म्हणणं शक्य नाही, अनेकांना नाही होत, त्यांनी दुसरा अध्याय तरी नक्की वाचावा ज्याच्यामध्ये महाशिवरात्री बेलाचं महात्म्य सांगितलेलं आहे. ते तुम्ही जरूर वाचायचं. शिवाचे मी तुम्हाला मंत्र सांगितले, नमः शिवाय ओम नमः शिवाय. 11 वेळा तुम्ही शिवस्तुती स्तोत्र वाचा महाशिवरात्रीला. शिवाचं पूजन करा. शिवाला तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही घरी गोड शिरा करू शकता, तुम्ही हलवा करू शकता, मुगाचा करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही गाजराचा करू शकता, मूग डाळीचा हलवा करू शकता, गोड शिरा करू शकता, तुम्ही फळं दाखवू शकता, तुम्ही गुळ शंकराला दाखवू शकता, साखर दाखवू शकता, खडी साखर यथाशक्ती जे तुम्हाला जमेल ते तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवायचं. अखंड दिवस 4ही प्रहर मी सांगितलं, सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्र शिवाचं पूजन करायचं. आदल्या दिवशी जागरण करायचं. जागरणाला महत्व आहे. शंकराचं पूजन रात्रीपासून सुरुवात करायची. आज महाशिवरात्र रात्री 12 वाजल्यापासून शिवाच्या नामस्मरणाला, नामवंशाला, पूजनाला, साधनेला तुम्ही सुरुवात करायची. शिवमंदिरात बसून करा, तुमच्या घरी करा. ज्यांची कुलदेवता शंकर आहे अशांना आरोग्यामुळे, आजारपणामुळे, वयामुळे किंवा अन्य कुठल्या अडचणींमुळे आपल्या कुलदेवतेला जाता येत नसेल, त्याच्या यात्रा असेल, यात्रेला जाता येत नसेल महाशिवरात्रीच्या वेळेत, तर त्यांनी आपल्या घरी मी सांगितलेली महाशिवरात्रीची पूजा आणि व्रत करावं. एक नारळ ठेवून शंकराला सांगणं करावं. शंकराला 1 मूठ गहू आणि नारळ पूजेनंतर जर तुम्ही अर्पण केला तर सगळे पितरांचे त्रास किंवा बाधा नष्ट होईल. कुलदैवतेची प्रसन्नताही आणि मूळ पुरुषाची मूळ पुरुष म्हणजे जिकडनं तुमचा घराला सोयी झाला त्याची प्रसन्नताही तुम्हाला प्राप्त होईल. एकदम मी तुम्हाला साधी सोपी पूजा सांगितलेली आहे. शंकराला साध्या पाण्याने अभिषेक केला तरी चालेल, फक्त पाणी हे साधं पाहिजे, ते गरम पाणी असता कामा नाही, एवढं लक्षात असू दे. दूध पाणी चालेल. पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध आणि साखर ह्याचं मिश्रण, त्याचंही केलं तरी चालेल. मी सांगितलं 14व्या शतकापासून, कारण दूध हे सुद्धा शंकराला चालू शकत नाही. जे ज्याची निर्मिती जमिनीतून होते असं काही शंकराला व्हायचं नसतं, ती ह्याची देवता आहे, लयाची देवता आहे म्हणून. पण 14व्या शतकानंतर आधी वैष्णव करत होते, नंतर शैवाने ती सुरुवात केली. अशा पद्धतीने तुम्ही आनंदाने महाशिवरात्रीचं व्रत करू शकता. ह्या दिवशी संपूर्ण दिवस ज्यांना शक्य आहे त्यांनी काही न खाता उपास करणारेही शिवभक्त आहे, जे पायात त्या दिवशी चप्पलही घालत नाही, तर पाणीही पित नाहीत. पण असं नाही आहे, तुम्ही फराळ दिवसभर करू शकता. साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता, तुम्ही वेफर्स खाऊ शकता, फळं खाऊ शकता, चहा, दूध, कॉफी, फळांचा रस घेऊ शकता त्या दिवशी. मात्र
महाशिवरात्रीचा उपास हा माघ चतुर्दशी म्हणजे या दिवशी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो, हे लक्षात असू द्या. त्या दिवशी रात्री तो उपास सोडायचा नाही. उपास सोडताना एक गोड पदार्थ जेवणात असावा, सात्विक भोजन असावं, कांदा लसूण त्यात असू नये. मग मांसाहार मद्य वगैरे याचा संबंध महाशिवरात्रीतला आदला दिवस, महाशिवरात्रीचा दिवस आणि दुसरा दिवस या तिन्ही दिवशी असता कामा नये. हे एवढं तुम्ही लक्षात ठेवून तुम्ही हे महाशिवरात्रीचं व्रत आनंदाने करा. हे अत्यंत या व्रताचं महत्व म्हणजे सौभाग्यदायी असं व्रत आहे. हे भरभराट करणारं व्रत आहे, शिवाची कृपा तुम्हाला मिळवून देणारं व्रत आहे, कल्याणकारी व्रत आहे. तुमच्या अडी अडचणी प्रापंचिक प्रश्न संकट सगळ्यांचा नाश, संकट हार शिव उभे राहतात. तुमच्या भक्तांवर संकट आलं तर फक्त तुम्ही जी सेवा कराल, तुम्ही जी शंकराची उपासना कराल ती तुम्ही निस्वार्थीपणे करा. देवाला सगळं समजतं. सारखं काहीतरी मागण्यासाठी मला भरपूर पैसे मिळवून देत, मला हे मिळवून देत, मला ते मिळवून देत, हे अशी अपेक्षा आशा तुम्ही बाळगू नका. शंकराला आणि सर्व देवांना सगळं समजतं. मनीचे भाव जो जाणतो तो सर्व साक्षी परमेश्वर असतो, हे लक्षात ठेवा. तुमचं कल्याण आपोआप होईल. शिव कल्याणकारी देवता मी सांगितलं तुम्हाला. त्यामुळे महाशिवरात्रीचं व्रत तुम्ही सगळ्यांनी आनंदाने करा. शिवाची प्रसन्नता तुम्ही प्राप्त करून घ्या. मी तुम्हाला धनदेवता कुबेराचं उदाहरण देते. कुबेर हे धनाची देवता आहे. आपल्या पुराणात शास्त्रामध्ये धर्मशास्त्रामध्ये सांगितलेले हे जे कुबेर होते ना, ह्या कुबेरांनी तिन्ही जन्म शिवाची भक्ती केली, शिवाची उपासना केली. त्यांनी दीपदान केलेलं मी तुम्हाला सांगितलं ना, महाशिवरात्रीला दीपाचं दान करा 108 घरी दिवे लावा. या दीपदानामुळे पुढे त्यांना ऐश्वर्य प्राप्त झालं. ते देवांचे खजिनदार बनले. हे जे कुबेर होते हे शिवाचे भक्त होते, शिष्य होते आणि मित्रही होते. यांची सवय अशी होती की प्रत्येक तप केल्यानंतर ते एका शिवलिंगाची स्थापना करायची आणि त्याचं पूजन ते करत असत. कुबेरांनी कर्नाळी गुजरातला जो कर्नाळी डोंगर आहे तिथे कुबेरेश्वर महादेव लिंगाची स्थापना केलेली आहे. हे स्वयंभू शिवलिंग आणि शिवांकडून त्यांनी असा आशीर्वाद मिळवलेला आहे की 5 अमावास्या सलग जे या शिवलिंगाचं दर्शन घेतील त्याच्या सगळ्या प्रापंचिक आर्थिक अडीअडचणी दूर होतील. संतती पद्धत जो यांना काही त्रास आहे, ज्यांना संतती होत नाही तो त्यांना आणि कुबेर तिथे धन ठेवून गेलेले आहेत. तिथे 5 अमावास्या सलग जर तुम्ही गेलात तर तुम्हाला खरोखर एक वेगळी अनुभूती होईल. आर्थिक अडचणी दूर झाल्याचा लाखो लोकांचा अनुभव आहे. लाखोंची तिथे गर्दी असते. महाराष्ट्रातून अनेक लोक जातात. मी सलग 51 अमावास्या कुबेरेश्वर महादेव लिंगाचं दर्शन घेतलेलं आहे आणि शंकराची आणि कुबेरांची प्रसन्नता प्राप्त केलेली आहे. कावेरी आणि नर्मदेच्या तीरावर कौबेरी तीर्थ असं त्याला म्हणतात, त्याच्यावर हे शिवलिंग आहे कुबेरेश्वर महादेव लिंग. हे कौबेरी तीर्थ म्हणजे कुबेरांच्या नावाने आहे. कुबेरांनी तिथे तप केलेला होता आणि त्या शिवलिंगाची त्यांनी स्थापना केलेली. माझं अत्यंत प्रिय असलेलं ते शिवलिंग मी सांगितलं. एक त्र्यंबकेश्वर, हरिहरेश्वर, कालभैरवनाथाचे स्थान आणि कुबेरेश्वर महादेव लिंग हे सगळ्यात माझं आवडतं शिवलिंग आहे की ज्याचे विशेष आशीर्वाद मला प्राप्त झालेले आहेत. माझ्याकडून 2022 साली महाशिवरात्रीच्या मार्च महिन्यातल्या प्रहरी शिव उपासना नावाचा अत्यंत मौलिक ग्रंथ शंकरांनी लिहून घेतला. त्यांच्या कृपा आशीर्वादाने तो माझ्याकडून जवळपास 280 पानांचा सुंदर ग्रंथ मराठीतला तो निर्माण केला. त्याच्यात सगळी शंकराची मी उपासना सांगितली. हे कुबेरेश्वर महादेवांचे जे मी 51 अमावास्या जाऊन सेवा केली आणि कालभैरवनाथांची जी मी सेवा केली त्याचं हे फलित मला मिळालं आणि त्यात मी फार समाधानी आहे की एवढा चांगला ग्रंथ आत्ता 4थी आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर त्याच्या हजारो प्रती शिव उपासना ग्रंथाच्या खपलेल्या अतिशय स्वस्त पुस्तक ठेवलेलं आहे 200 रुपयाला आणि ते सगळ्यांना घेता यावं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जगभरात त्या शिव उपासना पुस्तकाला मागणी आहे हे एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमेझॉनवर तुम्ही गेलात तर
हायेस्ट रँकिंग आहे त्या पुस्तकाला, 9 रेटिंग सुद्धा असतं कधी कधी, इतकी त्याला प्रचंड मागणी आहे. सगळ्या पुस्तक विक्रेत्यांकडे ते पुस्तक खपतं. मला खूप समाधान आहे. महाशिवरात्रीच्या ह्या परवाच्या वेळेला मी तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला मी सांगितली, माझ्या पुस्तकाची ही आणि महाशिवरात्रीची कथा तुम्हाला मी सांगितली. मी कुबेरांचं तुम्हाला सांगितलं, 3 जन्म शिवपूजनाशी संबंध आला. ते दीपदान करायचे, गुणानिधी म्हणून ब्राह्मण होते तेव्हा ते शिवलिंगाचं पूजन करायचे. त्याच्यानंतर एका ह्याच्यामध्ये ते राजा होते तेव्हाही त्यांनी शिवाचं मोठ्या प्रमाणात पूजन केलं आणि हे 3 जन्म पूजन केल्यामुळे उत्तर दिशेचे पुढे ते स्वामी बनले. उत्तरी शंकराचीच प्रिय दिशा आणि शंकराच्याच आशीर्वादाने उत्तर दिशेचे ते स्वामी बनले. त्याच्यानंतर देवांच्या खजिनदार पदाचा त्यांना आशीर्वाद मिळाला आणि यक्षांचा राजा, यक्ष ही माणसाचं रक्षण करणारी योनी, राक्षस योनी नाही. पूर्वी त्यांना उपदेवतेचा मान होता. यक्षांचा राजा अशी 3 पदं त्यांना शंकराने दिली आणि ते शंकर प्रिय झाले. शंकराच्या भक्तीने तुम्हीही शंकराचं नित्य पूजन करा, सेवा करा, महाशिवरात्रीचं व्रत करा आणि शंकर प्रिय आणि शिवमय बना. तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं सगळ्यांचं भगवान शंकराच्या आशीर्वादाने तुमचं, तुमच्या कुटुंबियांचं, तुमच्या मुलाबाळांचं, तुमच्या आप्तांचं सगळ्यांचं मंगल होईल, कल्याण होईल, यश मिळेल, तुम्हाला अर्थप्राप्ती होईल. तुमची सगळी भरभराट होऊन तुमचं दुःख, दैन्य, दारिद्र्य, संकट सगळ्यांचं शिव संहार करतील. ज्यांना त्रिशूळ आणि डमरू प्रिय आहे अशा शिवांना मी वंदन करते. ओम नमः शिवाय. श्री गणेश दत्त गुरुदेव नमः. सद्गुरु अण्णा महाराज की जय. ओम कुबेरेश्वराय नमः. धन्यवाद.